नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे मस्त अशी चमचमीत पनीर टिक्का मसाला। हॉटेलपेक्षा चवीला छान म्हणाल तर घरगुती पनीर टिक्का छान होतो बरं का। आता तुम्हाला विश्वास बसत नसेल पण या पद्धतीने एकदा पनीर टिक्का मसाला नक्कीच बनवून बघा। परफेक्ट अशी ग्रेव्ही, मस्त झणझणीत आणि मस्त छान चमचमीत कशी बनवायची ते बघणार आहोत। ग्रेव्ही भाजीची छान बनली तरच भाजी ही खायला चवीला छान लागते। बऱ्याच वेळेस ग्रेव्हीमध्ये चुकी होतात त्यामुळे भाजी खायला छान लागत नाही। कधी कधी आपण ग्रेव्ही बनवतो पण पाणी सोडते। हे सगळं या भाजीमध्ये चुका होऊ नये त्यासाठी काय करायचं, चला मग आपण परफेक्ट असा पनीर टिक्का मसाला बघूयात। बाहेर गेलो की आपण अगोदर कुठल्याही हॉटेलला गेलो की जास्त करून पनीरचीच भाजी मागवतो। मग पनीर टिक्का असो, पनीर अंगारा असो, पनीरची कुठलीही भाजी असो, सगळ्यांच्या आवडीची म्हणजे पनीरची भाजी जास्त प्रमाणात मागवली जाते। मग तुम्हाला अशी घरच्या घरीच बाहेरच्या सारखी पनीर टिक्का मसाला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही एकदा ही जर भाजी बनवली तर 100% खात्री सांगते की तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल। चला मग अशी ग्रेव्हीची छान अशी भाजी आपण तयार करूयात। तर या ठिकाणी घेतलेला आहे पनीर। आता तुम्हाला किती क्वांटिटीनुसार पनीर मसाला बनवायचा त्यानुसार पनीर वापरायचं आहे। मी 2 ते 3 लोकांसाठी भाजी बनवणार आहे तेवढं साहित्य सांगते। शिमला मिरची, अद्रकचे तुकडे, लसण, त्यानंतर खोबरं घेतलंय थोडंसं, कोथिंबीर, टोमॅटो, मोठ्या फोडी काही टोमॅटोचा, एक मोठ्या आकाराचा म्हणजे मीडियम आकाराचा कांदा, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, दालचिनीचा थोडासा तुकडा आणि एक तेजपत्ता असेल मोठी इलायची तर अगदी त्याचे 2-4 दाणे घ्यायचे, जास्त घ्यायचा नाही मसाला। खडा मसाला हा कमीच प्रमाणात वापरायचा कारण आपण इथे पनीर टिक्का मसाला वापरणार आहोत रेडीमेडचा। चला, आपल्याला पनीर टिक्का मसाला म्हटलं की दूध हे लागणारच आहे मसाला मिक्स करण्यासाठी। सर्वात अगोदर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे, जे खडे मसाले घेतलेले ते टाकायचे, फक्त 2 मिरे, 2 लवंगा, दालचिनीचा अगदी नखापेक्षा अर्धा एवढा तुकडा घ्यायचा आणि एक तेजपत्ता बरं का। डबल मसाले सांगितलेत भाजी चुकीची होऊ नये यासाठी। त्यानंतर खोबऱ्याचे काप घ्यायचे, तर कांदा टाकण्या अगोदर खोबऱ्याचे काप छान लालसर होईपर्यंत तळायचे आहेत। त्यानंतर कांदा टाकायचा, कांदा, लसूण आणि अद्रक सोबत टाकलं तरीही चालतं। तुम्हाला जरी ते खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही कांदा तळत आल्यानंतर थोडेसे काजूचे काप टाकले तरीही चालतं। कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत तळायचा, कमीही तळायचा नाही जास्तही तळायचा नाही। आता या ठिकाणी बरेच जण मिस्टेक्स करतात। ग्रेव्ही बनवायची म्हटलं की गडबड करतात, ग्रेव्हीला वेळ लागतो, तर मग गडबड केली की मग आपली ग्रेव्ही चुकते। त्यामुळे ग्रेव्ही बनवता वेळेस हळुवारपणे बनवायची म्हणजे छान ग्रेव्हीला अगोदर कांदा आणि टोमॅटो आपल्याला गरम करून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा। कांदा छान लालसर सॉफ्ट झाला की टोमॅटो टाकायचं, टोमॅटो सुद्धा छान गळेपर्यंत आपल्याला इथे बनवून घ्यायचे कारण ग्रेव्हीला नंतर जास्त वेळ लागत नाही तयार व्हायला। आता इकडे आपले ग्रेव्हीचं साहित्य तयार झालंय। 2 चमचे मी मसाला घेतलाय दुधामध्ये टाकून। हा पनीर टिक्का मसाला आहे सुहानाचा, तो दुधामध्ये मिक्स करायचा आहे। आता हे फक्त 2 ते 3 लोकांसाठी भाजी बनवते त्यामुळे 2 चमचे घेतलेत। तुमची भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही सामग्री सुद्धा जास्त प्रमाणात वापरा। आता हे ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो मिक्सरच्या जारला काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच फिरवून घ्यायचा आहे। आता कढई आपली रिकामी झालेली आहे, त्याच कढईमध्ये तेल टाकायचं किंवा बटर टाकायचं। तुम्हाला जेवढा पनीर पाहिजे तेवढा पनीर घ्या आणि या तेलामध्ये छान फ्राय करा। तुम्ही इथे कच्चा सुद्धा पनीर वापरू शकता, असं काही नाही की फ्रायच केला पाहिजे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कच्चा सुद्धा छान लागतो आणि फ्राय केलेला सुद्धा छान लागतो। चला, पनीर फ्राय झालेला आहे। आता आपल्याला पाहिजे तसे त्याचे काप करून घ्यायचे। तर आता पनीर तुम्हाला कितपत आवडतो त्यानुसार तुम्ही इथे पनीरचा वापर करू शकता। तर ग्रेव्ही तर तयार झालेली आहे, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं, अजून बटर किंवा तेल वापरा, तुम्हाला जो दोन्हीपैकी कुठलंही वापरू शकता। थोडंसं तेल टाकायचं कारण पनीरची जी भाजी आहे ती थोडीशी चमचमीत असेल तर खायला छान वाटते। आता जे ग्रेव्हीचं साहित्य होतं ते मिक्सरला छान स्मूथ होईपर्यंत
बारीक करायचं। इथे जर आबडधोबड ठेवलं तर तुमची ग्रेव्ही जी आहे ती पाणी सोडेल आणि पकली नाही म्हणजे तेल सुटेपर्यंत तुम्ही तळली नाही तेव्हा सुद्धा ग्रेव्ही पाणी सोडते। त्यामुळं ग्रेव्ही तळता वेळेस काही गडबड करायची नाही। मसाले टाकले ग्रेव्हीचं साहित्य टाकलं की त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट, थोडंसं धना पावडर आणि हळद टाकायची। असेल तर थोडासा गरम मसाला टाका, नसेल तर नाही टाकला तरीही चालतो। त्यानंतर आपण जे पेस्ट तयार केली होती पनीर टिक्का मसाल्याची ती पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची। आता ग्रेव्ही बरोबर हे सगळे मसाले तळले जातात, नंतर टाकले तर ते तळले जाणार नाहीत, त्यामुळे सोबतच टाकायचं। मीठ टाकायचं म्हणजे ग्रेव्ही पटकन तळल्या जाते। आता कमी गॅसवर जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ही ग्रेव्ही छान तळायची आहे। आता गॅसच्या फ्लेमवर आहे, कमी जास्त फ्लेम असेल तर कमी जास्त वेळ लागू शकतो। बघा किती छान तेल सुटलंय, ग्रेव्ही सुद्धा परफेक्ट तयार झालीये आणि ग्रेव्हीचं पाणी तुम्हाला बिलकुल दिसणार नाही, इतकी छान परफेक्ट अशी ग्रेव्हीने तेल सोडलेले। आता ग्रेव्हीने छान तेल सोडलं की त्यामध्ये शिमला मिरची आवडत असेल तर मोठाले काप करून टाका, टोमॅटोचे सुद्धा मोठाले काप टाका। हॉटेलला सुद्धा असं वापरतात आणि मला सुद्धा आवडतं बरं का, दिसायला सुद्धा भाजी छान दिसते टोमॅटो आणि शिमला मिरचीने, आणि खायला सुद्धा शिमला मिरचीची या पनीरमध्ये खूप छान फ्लेवर येतो। आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचंय, पण टोमॅटो आणि शिमला मिरची टाकल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे थोडंसं टोमॅटो आणि शिमला मिरची सॉफ्ट होते, नंतर पाण्याचा वापर करायचा। इकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या पोळ्या बनवून घेऊयात, कारण माझ्या मुलाला भूक लागलेली आहे। ग्रेव्ही इकडे शिजत आलेली, उकळी आली की पनीर सोडा त्यामध्ये काप करून। बघा किती झटपट आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे। अशी भाजी बनवली तर चवीला एकदम छान लागते, ग्रेव्ही परफेक्ट तयार होते, पाणी सुटणार नाही, बाहेर सारखीच ग्रेव्हीला टेक्स्चर येणार, चवीला सुद्धा तशीच लागणार। फक्त भाजी बनवता वेळेस घाई करायची नाही। भाजी शिजत आली की मस्त हिरवीगार वरतून कोथिंबीर टाका, असेल कसुरी मेथी तर कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता। बघा भाजी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मस्त तयार झालेली आहे। टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे, तेल सुद्धा मीडियम आहे। चला पिल्लूला भूक लागली आहे, मी त्याला सर्व करून देते। पिल्लूला तर वाढून दिलेलं आहे, आता राहिलो आम्ही दोघं सुद्धा जेवायला घेणार आहोत। त्या अगोदर भाजी बघा किती छान चमचमीत झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मनातून आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। असेच माझे नवीन नवीन व्हिडिओज आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला अजून आवडेल रेसिपी शेअर करायला। बघा छान असे आपले पनीर टिक्का मसाला बाहेरच्या पेक्षा चवीला छान झालाय, मुलांच्या आवडीचा आहे। नक्कीच करून बघा, एकदा भाजी बनवली तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खात्री देते। बनवून झाल्यानंतर खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।